So in previous lecture, what we have seen, we saw AWT screens with different saw some different AWT components like checkbox, radio button, choice, list. Let's quickly revise. Checkbox आणि रेडिओ बटन कधी वापरायला पाहिजे? जेव्हा तुम्हाला सगळं सिलेक्ट करायचं किंवा सगळं अनसिलेक्ट करायचं असेल तेव्हा चेकबॉक्स वापरा. जेव्हा सगळ्या ऑप्शन मधनं एकच गोष्ट हवी असेल तर रेडिओ बटन वापरा. When you want to choose one from many, go for radio button. But if the options are really huge, then go for choice. कारण रेडिओ बटन किती तयार करत बसणार, स्क्रीनवरती खूप जागा वाया जाईल. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी गो फॉर चॉईस. देन इफ यू वॉन्ट मल्टिपल सिलेक्शन्स टू गिव्ह द फॅसिलिटी टू युजर, देन इन दॅट केस गो फॉर लिस्ट. एवढेच ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. सर चेकबॉक्स सारखं सिमिलर मल्टिपल सिलेक्शन्स बिकॉज यू कॅन सिलेक्ट मल्टिपल थिंग्स. सो चेकबॉक्स अँड लिस्ट आर सिमिलर. रेडिओ बटन अँड चॉईस आर सिमिलर. ठीक आहे. Okay, then let's see some other programs quickly. Let's see simple one. Scroll bar. How to create scroll bar? If you revise my earlier lecture, you'll know all the parameters and etc. But let's see the effect. Okay, you already know if you want to write Java program using frames or AWT, you'll have to create the frame. कुठेतरी आपल्याला आधी कंटेनर क्रिएट करायला लागतो आणि कंटेनरच्या आतमध्ये आपल्याला कंपोनेंट्स मॅप करायला लागतात किंवा ऍड करायला लागतात. जेव्हा आपण फ्रेम क्रिएट करतो, फ्रेमची साईज सेट करा. त्यानंतर इथं तर मी काय केलंय, मी कुठलाही लेआउट वापरला नाही. मग बघितलं आपण, देअर इज अ फ्लो लेआउट, इज अ ग्रीड लेआउट, इज अ कार्ड लेआउट. सो इन्स्टेड ऑफ युझिंग एनी स्पेसिफिक लेआउट्स किंवा स्टँडर्ड लेआउट्स कुठले वापरण्याच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ दॅट आय एम युझिंग माय ओन लेआउट. आय एम गोइंग टू कंट्रोल माय कंपोनेंट्स. सो इन दॅट केस व्हॉट यू से इज सेट लेआउट नल. काय करायचं, फ्रेमचा ऑब्जेक्ट डॉट सेट लेआउट नल, म्हणजे मला कुठलाही लेआउट नकोय. ठीक आहे. आता मला स्क्रोलबारचा एक कंपोनेंट काय करायचा आहे. जनरली स्क्रोलबार काहीतरी मॅप केला जातो. इथं तुम्हाला जनरल डमी प्रोग्राम आहे म्हणून फक्त क्रिएट करून दाखवतोय. तर स्क्रोलबार एस इक्वल टू न्यू स्क्रोलबार. आपण स्क्रोलबारचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट केला. तुम्हाला स्क्रोलबार कसा पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे. सो दिस आर स्टॅटिक फायनल्स. म्हणजे थोडक्यात कॉन्स्टंट कीवर्ड्स वर्ड्स असले की हे वर्ड्स आहेत. आता जसं मगाशी कलरची नावं वापरली होती, दॅट वॉज कमिंग फ्रॉम कलर क्लास. तर हे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ही नावं ऑलरेडी जे वर्ड्स आहेत हे स्क्रोलबार क्लासमधून आलेले आहेत. सो दॅट्स वाय यू हॅव टू से स्क्रोलबार डॉट हॉरिझॉन्टल, कारण स्टॅटिक आहेत. देन हा जो आहे हा स्क्रोलिंग कंपोनेंट आहे. स्क्रोलिंग कंपोनेंट म्हणजे काय, की आपल्या अख्ख्या स्क्रोलबारमध्ये, फॉर एक्झाम्पल आता हा घ्या, इथे एक्झाम्पल घ्या, माझा ॲरोचा कर्सर बघा प्लीज. हा जो स्क्रोलबारचा आहे, हा इथून इथपासून इथपर्यंत आहे, बरोबर. तर इथून इथं जो आहे ना, हा माझा ब्लू जो मी टॅग करतोय, बघा, हा स्क्रोलिंग कंपोनेंट आहे. हा जो मूव्ह करतोय हा स्क्रोलिंग कंपोनेंट आहे. लक्षात आहे. तर इथं तर मी हा हार्डकोड केला 0 to 10 घेतलाय आणि स्क्रोलिंगची रेंज जी आहे ती 0 to 300 घेतलेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, हे जे स्क्रोलिंग कंपोनेंट आहे, हा आपण जर हार्डकोड करायच्या ऐवजी हा व्हेरिएबल पण घेतात. व्हेरिएबल कसा घेतात, तुम्ही बघितलं असेल. समजा एखादी आपली पीडीएफ 20 पेजेसची आहे, 30 पेजेसची आहे, 50 पेजेसची, 100 पेजेसची आहे. तर त्यात काय होतं, जेव्हा तो पीडीएफ किंवा वर्ड डॉक्युमेंट ओपन होतं तेव्हा इनिशियली स्क्रोलबार मोठा असतो बघा, तो हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे स्क्रोलबारचे जसे तुमचे नंबर ऑफ पेज वाढतात तर स्क्रोलबारचं कंपोनेंट जसं छोटा होत जातो. लक्षात आहे. सो इट इज व्हेरिएबल, दॅट्स वाय इट इज व्हेरिंग. आता इथं आपल्या इथे व्हेरिएबल नाही, आपण इथं कॉन्स्टंट वापरले, तेव्हा 0 आणि 10 एवढे आपला स्क्रोलिंग कंपोनेंट असणार आहे. बरं, स्क्रोलिंगची रेंज जी आहे ती 0 to 300 आहे. स्क्रोलिंगची रेंज आपल्या कशावर डिपेंड असते, की आपला जो काही व्हिजिबल एरिया आहे, कंटेनर आहे, फ्रेम आहे, फॉर एक्झाम्पल जे काय ऑब्जेक्ट ज्याला आपण स्क्रोलबार लावणार आहोत, फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंटला, टेक्स्टला, तर त्याची रेंज, ती रेंज फिक्स असते. पण स्क्रोलिंग कंपोनेंट यू कॅन डिफर. ठीक आहे. मग स्क्रोलबारचे मला आता मी लेआउट कुठला घेतला नाहीये, तर मला काय करायचं, तो स्क्रोलबारचा पोझिशन आणि त्याची हाईट विड्थ मला कंट्रोल करायची. मी इथं म्हटलं एस, म्हणजे स्क्रोलबारचा ऑब्जेक्ट आहे हा, एस डॉट सेट बाउंड्स. आता सेट बाउंड्स इज अ मेथड किंवा फंक्शन, कॉम्बिनेशन ऑफ 2 फंक्शन्स. त्यातला पहिला गोष्ट असते ती म्हणजे पोझिशन, तुम्हाला कुठं स्क्रोलबार फ्रेममध्ये किंवा कंटेनरमध्ये कुठं प्लेस करायचं आहे. आणि दुसरे असतं ती म्हणजे साईज, ती म्हणजे विड्थ आणि हाईट. तर 2 वेगळी फंक्शन पण येतात, सेट पोझिशन आणि सेट साईज. दोन्ही फंक्शन कॉल करायच्या ऐवजी आपण एकच फंक्शन कॉल करतो इथं, विच इज मोर इफेक्टिव्ह अँड फास्टर, दॅट्स कॉल्ड सेट बाउंड्स. बाउंड्स म्हणजे बाउंड्रीज. तर सेट बाउंड्स काय आहेत, तर मला स्क्रोलबारची पोझिशन 10,50 पाहिजे, म्हणजे इथं आता 10 कॉलम आणि 50 रो असणार आहे. आणि पहिली विड्थ असते, नंतर हाईट असते. सो 300 इज अ विड्थ आणि 30 इज अ हाईट. म्हणजे आता लक्षात येईल की मी हॉरिझॉन्टल स्क्रोलबार घेतलेला आहे. त्यानंतर हा स्क्रोलबार मी तयार केला, तो स्क्रोलबार मी फ्रेममध्ये ऍड करतोय. फायनली काय, सेट विजिबल ट्रू. सो लेट्स सी द आउटपुट. सी हियर.
दिस इज व्हॉट इज माय फ्रेम टेस्ट स्क्रोल बार. ह्याच्या आतमध्ये मी एक स्क्रोल बार घेतलाय. ठीक आहे. आणि इथं हा स्क्रोलिंग कंपोनेंट हा दिसतो, मला दिसतो हा 0 to 10 आहे. हा 0 to 10 आणि स्क्रोलिंगची रेंज जी आहे ती 0 to 300 आहे. आता इथे इन्क्रीमेंट मी केलं, याला म्हणतात युनिट इन्क्रीमेंट. हे खूप स्लो असतं आणि जेव्हा मला खूप आता 0 to 300 जायचं पण मी जर क्लिक 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 करत बसलो किती वेळ लागेल ना मला. सो इफ यू वॉन्ट टू इन्क्रीमेंट फास्टर, आपण इथं क्लिक करायच्या ऐवजी इथं क्लिक करायला पाहिजे. दिस कॉल्ड द ब्लॉक इन्क्रीमेंट. तुमचं जेव्हा इव्हेंट हँडलिंग घेणार आहे दॅट टाइम गोइंग टू यूज दिस दॅट्स वाय आय एम एक्सप्लेनिंग राईट नाउ की हा झाला ब्लॉक इन्क्रीमेंट. किती फास्ट चालतो बघा. हा झाला ब्लॉक इन्क्रीमेंट. ह्यातनं फास्ट स्पीडी मूव्ह होतो आणि हा झाला युनिट इन्क्रीमेंट. हा एक इन्क्रीमेंट होतो जनरली. तर जनरली युनिट इन्क्रीमेंट इज ऑलवेज स्मॉलर देन ब्लॉक इन्क्रीमेंट. ब्लॉक इन्क्रीमेंट्स आर ऑलवेज फास्टर. सी जर फास्टर ब्लॉक इन्क्रीमेंट्स. ठीक आहे. आता आपण कशाला हा मॅप केलेला नाहीये, सो इट इज गोइंग टू बी ॲज इट इज. सॉरी. त्यानंतर आपण आता काय करूयात, कॅनव्हास बघूयात. हा मला जस्ट दाखवण्या डेमोसाठी प्रोग्राम दाखवतोय. फारसं या प्रोग्राममध्ये काही लॉजिक वगैरे नाहीये. इथं तर वेगळा प्रकार मी काय केलाय, मला बऱ्याच ठिकाणी दिसेल नंतर सुद्धा, की आपण काय करतो डायरेक्टली मेनमध्येच फ्रेम क्रिएट करतोय, फ्रेममध्येच त्याला काय स्क्रोल बार टाकतो, हेड बटन टाकतो. तसं करत नाही. बऱ्याच वेळा काय करतात, आपला वेगळा क्लास करतात. कारण की तुमच्या प्रोजेक्टमध्ये भरपूर स्क्रीन्स असणार आहेत. मग स्क्रीन 1, स्क्रीन 2, स्क्रीन 3 तुमचे प्रत्येक तुमचे वेगळे क्लास असतील. त्या कन्स्ट्रक्टरमध्ये ॲक्च्युअली स्क्रीन क्रिएट करतात. जेव्हा इव्हेंट हँडल तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन. तर तसं आता इथे मी काय केलं, माझा तसा क्लास केलाय, कॉल्ड माय कॅनव्हास. तर माय कॅनव्हासमध्ये मी काय, बाय माय कॅनव्हास एक्सटेंड्स व्हॉट कॅनव्हास. तर एक्सटेंड्सने काय होतं, जेव्हा आपण एखादा क्लास म्हणतो एक्सटेंड्स एक्सेप्शन, तर तो क्लास एक्सेप्शन होतो. मी म्हटलं माय क्लास एक्सटेंड्स एरर, तर माय क्लास बिकम्स एरर. समजा माय क्लास म्हटलं माय क्लास एक्सटेंड्स कॅनव्हास, तर माझा क्लास कॅनव्हास तयार होतो. माय क्लास एक्सटेंड्स फ्रेम म्हणलं तर माझा क्लास फ्रेम तयार होतो. तर तुम्ही काय म्हटलं तर माय कॅनव्हास एक्सटेंड्स कॅनव्हास. तर मी कॅनव्हास क्लासवर एक्सटेंड केल्यामुळं माझा क्लास पण कॅनव्हास तयार झालाय. ठीक आहे. आता या कॅनव्हास क्लासच्या आतमध्ये पेंट मेथड असते. तर पेंट मेथड काय असते, जेव्हा आपण कुठलाही ग्राफिक्स कंपोनंट, मग ते लेबल असेल, टेक्स्ट बॉक्स असेल, विंडो असेल, फ्रेम काहीही असेल, जेव्हा आपल्याला दाखवली जाते, आपण म्हणतो सेट विजिबल ट्रू, त्यावेळेस ग्राफिक्सच्या भाषेमध्ये याला पेंट केलं जातं असं म्हणतात. हा जीवाय मोड आहे ना. जीवाय मोडमध्ये आपण ग्राफिक्स मोडमध्ये आपण ड्रॉ करतो, पेंट करतो. तर इथं सगळ्या ती विंडो आपली पेंट होते. जेव्हा जेव्हा आपण ती विंडो रिसाइज करतो, मिनिमाइज करतो, मॅक्झिमाइज करतो, त्या प्रत्येक वेळेस ती अख्खीची अख्खी विंडो म्हणजे फ्रेम, त्याच्या आतमध्ये सगळे कंपोनंट हे पेंट होत असतात. आतमध्ये रिड्रॉ नावाचं एक फंक्शन असतं. रिड्रॉ फंक्शन आतमध्ये पेंट मेथडला कॉल करत असतो. तर इथे मी काय करतो, की जेव्हा जेव्हा कॅनव्हास ड्रॉ पेंट दाखवला जाईल, युजरला विजिबल होईल, जेव्हा दाखवला जाईल, तेव्हा मला काय दाखवायचं युजरला, तर मला कॅनव्हास ब्लँक कॅनव्हास दाखवायचा नाही. मला हा कॅनव्हास पेंटेड दाखवायचा आहे. मग जर कायम काय चित्र असलं पाहिजे, जसं आपण पॉवर पॉईंटमध्ये एक मास्टर टेम्पलेट घेतो, एक इमेज टाकतो मास्टर टेम्पलेटवरती, मास्टर स्लाइडवरती. ती मास्टर स्लाइडवर टेम्पलेटवर एक इमेज टाकली, सगळे त्या स्लाइडवरती इमेज येणार ती. मग तर कसं होतं ते, तर हा एक जसं आपण इथे कॅनव्हास तयार केला, या कॅनव्हासवर प्रत्येक वेळेस मी जे काय ड्रॉइंग करणार आहे ते प्रत्येक कॅनव्हास ड्रॉइंग असणार आहे, प्रत्येक ऑब्जेक्टवरती ते असणार आहे, या माय कॅनव्हासच्या ऑब्जेक्टवरती. तर पेंट मेथडमध्ये काय केलं बघा, ऑलवेज पेंट मेथड, रिमेंबर वन थिंग, पेंट मेथड ऑलवेज हॅज वन पॅरामीटर, इट इज अ ग्राफिक्स ऑब्जेक्ट. काय लक्षात ठेवा आहे, कारण ड्रॉ करायला काय लागतं, ग्राफिक्स लागतं. ठीक आहे. ग्राफिक्स आपण ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करत असतो, किंवा आपण काही गोष्टी करतो, फॉन्ट चेंज करतो म्हणा. त्यानंतर पेंट मेथड काही रिटर्न करत नाही. ही स्टँडर्ड सिग्नेचर आहे, प्रत्येक लक्षात ठेवायला. कधी आतमध्ये ऑटोमॅटिक कॉल होत असते. तर ग्राफिक्सचा ऑब्जेक्ट घेतला जी फॉर एक्झाम्पल, आणि आता इथे मी काय करतोय, लाईन ड्रॉ करतोय. तर लाईन ड्रॉ करताना आपल्याला काय करायला लागतं, कुठली जेव्हा लाईन ड्रॉ कराल तेव्हा त्या लाईनचे एंड पॉईंट्स महत्त्वाचे असतात. तर हे झाला लाईनचा एक एंड पॉईंट, हा झाला x1 y1 कॉर्डिनेट, आणि झाला लाईनचा दुसरा पॉईंट x2 y2 कॉर्डिनेट. तर 10% 100% लाईन ती ड्रॉ होईल, डायगोनल लाईन. मग तसं आपल्याला रेक्टेंगल पण ड्रॉ करता येतो. जनरली वाटतं, लोकांना वाटतं रेक्टेंगलला 4 पॉईंट्स लागतात, हो की नाही, 1 2, बिकॉज रेक्टेंगल 4 कॉर्नर्स. पण आयडियली रेक्टेंगल ड्रॉ करायला 2 पॉईंट सफिशियंट आहेत. एव्हरी पॉईंट आय एम सेइंग इज x1 y1 x2 y2. तर हा झाला लेफ्ट डायगोनल पॉईंट, जिथून रेक्टेंगल सुरू होतो. फॉर एक्झाम्पल आता आपण जर हा रेक्टेंगल जर बघितला, लुक ॲट माय एरो कर्सर, तर हा झाला याचा लेफ्ट डायगोनल, आणि झाला हा याला राईट बॉटम. तसं या विंडोचा हा लेफ्ट डायगोनल आहे, आणि हा आहे राईट बॉटम. तर हा आपण रेक्टेंगल ड्रॉ जो करतोय, फंक्शन कॉल केलं इथं जे, हा झाला पहिला पॉईंट, जो आहे लेफ्ट डायगोनल. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे राईट बॉटम. तुम्हाला जे माझं जे पिक्चर दिसतंय या विंडोमध्ये, हा आहे माझा लेफ्ट डायगोनल, हा दिसतोय तो, आणि हा आहे राईट बॉटम. हे 2 पॉईंट मेन्शन करतो आपण, डायगोनल पॉईंट्स.
त्यानंतर आपल्याला रेक्टँगल नुसार बॉर्डर ड्रॉ करायचं असेल ड्रॉ रेक्टँगल वापरा. जर आपल्याला रेक्टँगल काहीतरी फिल करून हवा असेल बॅकग्राऊंडला किंवा कुठे काही त्याच्यावरती, तर फिल रेक्टँगल नावाचं फंक्शन पण आहे. ह्यात पण सेम आहे. हा लेफ्ट डायगोनल पॉईंट, लेफ्ट टॉप आणि हा राईट बॉटम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कॅनव्हासवरती काही प्रिंट करायचं असेल तर मगाशी आपण काय बघितलं, हाऊ डू राईट समथिंग, आपण लेबल घेतो. तर लेबल हा AWSचा कंपोनंट झाला. इथं कॅनव्हास हा कंपोनंट आहे. कॅनव्हास आपण काही ड्रॉ करतोय, तर कॅनव्हासवरती आपल्याला काही लिहायचं असेल तर आपल्याला इथं स्ट्रिंग ड्रॉ करायला लागतं. त्यासाठी ड्रॉ फंक्शन आहे. जसं पेनब्रशमध्ये आपल्याला काहीतरी लिहायचं असेल, तिथं बघा तुम्ही तिथे टेक्स्टचा एक आपल्याला हे येतं. तिथं मला तिथं पेनब्रशमध्ये मला वेगवेगळे फॉन्ट नाही घेता येत. ओके ना, जे फॉन्ट मला वर्डमध्ये घेता येतात, एक्सेलमध्ये घेता येतात, तसं मला इथं पेनब्रश फॉन्ट नाही मिळत. बट यू कॅन टाईप इन पेनब्रश बिकॉज इट्स दिस इंटरनल मेथड कॉल ड्रॉ स्ट्रिंग, जी डिस्प्ले करत असते. तुम्हाला स्ट्रिंग कुठली ड्रॉ करायची आहे ती स्ट्रिंग तुम्ही पास करा. व्हॉट इज स्ट्रिंग, ही स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायची आहे आणि त्या कॅनव्हासवरती कुठं प्रिंट करायची. सो कन्सिडरिंग कॅनव्हासचा लेफ्ट टॉप जो आहे 0 0, कन्सिडरिंग दॅट ॲज अ ओरिजिन, हा 10 10. सेकंडली प्लीज लक्षात ठेवा, समजा हा माझा स्क्रीन आहे तर हा 0 0 असतो, इकडं वाढत जातो नंबर आणि इकडे नंबर वाढत जातात. सो इकडे वाढत जातात ते कॉलम असतात आणि इकडे वाढत जातात ते रो असतात, खाली येतात तो. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, हे जे हॅलो प्रिंट किंवा मला काय वेगळं आहे, समजा हे झालं कॅनव्हासवरती. आता मला पुढे काय करायचं आहे, फॉन्ट समजा बदलायचा आहे. तर ओके, फॉन्ट नंतर दाखवतो वाटल्यास. एवढा कोड मी कमेंटमध्ये टाकतो आधी. स्टार्ट आधी पहिले एवढं दाखवतो. हे मला इथपर्यंत कळले. लाईन ड्रॉ केली, रेक्टँगल ड्रॉ केला, फील्ड रेक्टँगल अजून ड्रॉ रेक्टँगल फील्ड रेक्टँगल ड्रॉ केला, त्यानंतर एक स्ट्रिंग ड्रॉ केली. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी माझ्या कॅनव्हासवर कायम असणार आहेत. आता मी प्रोग्राममध्ये काय करतो बघा, प्रोग्राममध्ये आपण टिपिकली प्रोग्राम रन करण्यासाठी मेन लिहितो, फ्रेम क्रिएट करतो, फ्रेमला साईज सेट करतो. आता माय कॅनव्हास म्हणजे माझा जो कॅनव्हास मागाचा माय कॅनव्हास क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट क्रिएट केल्याने काय झालं, कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कन्स्ट्रक्टर कॉल केल्याने काय झालं, त्या ब्लँक कॅनव्हासवरती आपण जे आता फंक्शन लिहिली आहेत ही सगळी ड्रॉ झाली आणि माझा कॅनव्हास रेडी झाला. आता ह्या जो रेडी झालेला कॅनव्हास आहे तो कॅनव्हास मला फ्रेममध्ये फिट करायचा आहे. ओके ना, आपण जनरली ड्रॉइंग करतो, पेंटिंग करतो, त्याला आपण नंतर फ्रेम आणतो आणि फ्रेमनी त्याला फिट करतो. तसं आपल्याला ऑलरेडी फ्रेम तयार होती इथं केलेली, ती फ्रेममध्ये आपण तो कॅनव्हास ऍड केला. सो दिस कॅनव्हास आय ऍडेड टू द फ्रेम. आणि नंतर मग काय करायचं आहे, सेट व्हिजिबल ट्रू करायचं, म्हणजे ती फ्रेम डिस्प्ले करायची. जेव्हा कंटेनर आपण डिस्प्ले करतो त्याच्या आतले सगळे कंपोनंट पण ऑटोमॅटिक डिस्प्ले होतात. ठीक आहे. सो नाव सी कंपाईल रन. दिसतंय. आता मॅक्झिमाइज करतो मी, मला कळेल. आता मॅक्झिमाइज केलं काही फरक नाही पडला, कारण की आपण काही एकच फक्त फ्रेममध्ये एकच ऑब्जेक्ट म्हणजे कॅनव्हास, तो फुल फ्रेम वापरणार कॅनव्हास. ठीक आहे. ही जगा स्ट्रिंग हॅलो, हे ड्रॉ स्ट्रिंग झाली. ही लाईन आली 10 10 to 100 100. हा रेक्टँगल आला तुमचा, हा ड्रॉ रेक्टँगलने हा रेक्टँगल ड्रॉ केला. आणि हा आहे तुमचा आहे फिल्ड रेक्टँगल जो ब्लॅक कलरनी फिल झालाय. समजतंय. आता आपण काहीतरी वेगळा फॉन्ट वापरून बघूयात. जसं मला कशी म्हणलं की ड्रॉ स्ट्रिंग जो आहे तो बाय डिफॉल्ट एक फॉन्ट वापरतोय इथं हॅलो प्रिंट करायला. आता इथं आपल्याला ग्राफिक्स ऑब्जेक्ट वापरून वेगळ्या फॉन्टनी पण काहीतरी वेगळं लिहिता येतं. दॅट ऑल्सो वी कॅन डू. फॉन्ट चेंज कसा करायचा, मगाशी मी बघितलं बाय डिफॉल्ट हॅलो कसा आला होता, दॅट वॉज डिफॉल्ट फॉन्ट. तर फॉन्टचा ऑब्जेक्ट घ्यायचा, फॉन्ट माय फॉन्ट रेफरन्स घेतला, न्यू फॉन्ट. आता फॉन्टला पॅरामीटर काय बघा, फॉन्टला जनरली 3 पॅरामीटर असतात. कुठला फॉन्ट पाहिजे ते फॉन्टच्या फाईलचं नाव, फॉर एक्झाम्पल टाइम्स न्यू रोमन हे माझ्या फॉन्ट फाईलचं नाव आहे. इफेक्ट काय पाहिजे, तुम्हाला बोल्ड हवाय नकोय, इटॅलिक हवंय नकोय, तर तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही सेकंड पॅरामीटर दॅट इफेक्ट. ठीक आहे. मला बोल्ड पण हवाय आणि इटॅलिक पण हवाय, सो वी से फॉन्ट डॉट बोल्ड. आता हे परत स्टॅटिक फायनल आहेत, फॉन्ट क्लासमधून आलेत. सो फॉन्ट डॉट बोल्ड, फॉन्ट डॉट इटॅलिक. जेवढे तुम्हाला इफेक्ट होते प्लस प्लस करत जॉईन करा, म्हणजे इफेक्ट तुमचे कॉन्क्रेट होतात. ऍक्च्युअली आतमध्ये बिटवाईज ऑपरेटर असतात, ते फ्लॅग्स ऑन ऑफ होतात. आणि फॉन्टचा साईज काय पाहिजे, 30 पाहिजे. एकदा मी फॉन्टचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, मी हा फक्त आपण ऑब्जेक्ट फॉन्टचा तयार केला की हा फॉन्ट या इफेक्टनी या साईजनी. आता हा फॉन्टचा ऑब्जेक्ट आपल्याला सेट करावा लागेल ग्राफिक्स ऑब्जेक्टला. एकच फॉन्ट असतो एका वेळेस एकच फॉन्ट. सो यू ऑलवेज सेट द फॉन्ट, ऍड नाही करत, लक्षात ठेवा, सेट फॉन्ट करतो आपण. मग फॉन्ट आपण सेट केला. आता आपण फॉन्टचा ऑब्जेक्ट जो क्रिएट केला त्याला आपण फॉन्ट तो सेट केला नाही फॉन्टला. मग मला कलर बदलायचा आहे, मग अशी ब्लॅक कलर चाललं होतं. सो सेट कलर डॉट ब्लू. हा पण ब्लू हा कॉन्स्टंट आहे किंवा स्टॅटिक फायनल कलर क्लासमधून आलेला. सो यू से कलर डॉट ब्लू. अँड नाऊ यू ड्रॉ स्ट्रिंग वेलकम ॲट लोकेशन 100, 250 ऑन कॅनव्हास.
डन. कंपाईल. आता फक्त वेलकमच या फॉन्ट येणार आहे, बाकीचं आधीच नाही, हॅलो नाही येणार. सो कॅन नाव कम्पेअर. कुठे गेलो? मॅक्झिमाइज. कंपाईल नाही झालं का? आलं. हे बघा आता हॅलो बघा, ओरिजिनल माझा बाय डिफॉल्ट फॉन्ट आणि हा टाइम्स न्यू रोमन. ठीक आहे. तर तुम्हाला पाहिलं तर मी तेव्हा फॉन्टचे नाव बदलू शकता. इफेक्ट बदला आणि फॉन्ट साईज बदला. इज दिस क्लिअर नाउ टू एव्हरीबडी? नाउ वन क्विक ऍक्टिव्हिटी फॉर यू. असं काही काय करायचं आहे, यू एव्हरीबडी टेक पेन अँड पेपर किंवा काय पेन्सिल पेपर, म्हणजे रफ पेपर घ्या, काहीतरी पेन्सिल आणि पेन घ्या. ओके. तुम्हाला इथे मी कोड दाखवला आहे. तुम्ही काय करायचं आहे, त्या तो कोड बघायचा आहे आणि त्या अच्छा आपण हे वाटतं काल ऍक्टिव्हिटी केली आहे ही बॉर्डर लेआउट वापरून आणि P1 B1 आधी लेक्चरला केलं आहे. सॉरी, इट्स ओके. So we have to just see the output. So I want to show you this. Anyways, we have already done this task yesterday. So I'll just run this. हे बघा आता इथं काय होतं, 3 पॅनल्स पाडले होते. आता कळेल. छान. काय केलं बघा, ही फ्रेम घेतली आहे, फ्रेमला टायटल दिलं पॅनल डेमो, फ्रेमचा लेआउट सेट केलाय बॉर्डर लेआउट. आता आपण फर्स्ट पॅनल क्रिएट केलं P1, ते लेआउट काय सेट केला, फ्लो लेआउट, त्यात एक बटन ऍड केलं. P1 पॅनलमध्ये एक बटन ऍड केलं B1. आता हा पॅनल P1 जो आहे तो नॉर्थला आहे. सो दिस व्हॉट इज नॉर्थ. ठीक आहे. देन सेकंड पॅनल क्रिएट केला, त्याला ग्रीड लेआउट दिलं 2x2चं आणि त्यात 4 बटन्स ऍड केली, P2 B2 B3 B4 B5. हे सगळे P2 मध्ये आहेत, पॅनल 2 नंबर 2 मध्ये आहेत म्हणून P2 B असे त्याला नाव दिली आहेत मी. ते 4 बटन्स दिसतं ग्रीड लेआउटला. हे गेलं सेंटरला. सेंटर ऑक्युपाइज ऑलवेज मॅक्झिमम स्पेस ऑफ युअर पॅनल फ्रेम वॉटर कंटेनर इट इज. अँड देन थर्ड पॅनल सुरू क्रिएट केला मगासारखाच यासारखाच, त्याला एक अजून बटन ऍड केलं B6 नावाचं आणि ते साऊथला ऍड केलं. व्हॉट यू सी P3 B6. ओके. यू कॅन क्लिक ऑल द बटन्स. तुम्हाला वेगळ्या ऍप्लिकेशनला वेगळे लेआउट्स वापरता येतात. सो बी केअरफुल वाईल चुजिंग डिफरंट लेआउट्स. तुम्ही स्पेशली जेव्हा प्रोजेक्ट कराल तर प्रत्येक स्क्रीनला तुम्हाला काय लेआउट पाहिजे ते जरा विचार करा त्याच्यावरती. चलो, नाउ लेट्स लर्न मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द AWT lecture. That is how to create menu. Okay. Before we start, I'll just प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये मेनू क्रिएट करायला लागणार आहे. आत्तावर आपण जसं प्रत्येक असाइनमेंट जे करतो, लाईनेटर केला म्हणा किंवा असेंबलर केला किंवा आधी सिम्युलेटर केला, आपण मेनू ड्रिव्हन प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी लागतो. आणि आतापर्यंत आपण C++ मध्ये मेनू ड्रिव्हन प्रोग्राम कसं केले होते, की आयदर अल्फाबेट वापरलेत किंवा नंबर्स वापरलेत. फॉर एक्झाम्पल 1 फॉर इन्सर्ट, 2 फॉर डिलीट, 3 फॉर डिस्प्ले किंवा D फॉर डिस्प्ले, I फॉर इन्सर्ट, असे आपण त्याला काहीतरी चॉईस दिलेत युजरला. आणि एंटर युअर चॉईस. हे का करायला लागलं, बिकॉज इट इज अ CUI वर्ल्ड. कॅरेक्टर्स इंटरफेसमध्ये मेनू ड्रिव्हन प्रोग्रामिंग करणं एवढं सोपं नव्हतं. तुम्ही जर बघाल टर्बोसीमध्ये येतं, त्यांनी खूप छान मेनू डिझाईन केलेले आहेत, राईट. पण लेट्स नॉट गो इट. पण आपण जे टिपिकल मेनू वापरतो ते खूपच होपलेस आणि साधे मेनू आहेत ते, विच इज स्टुडंट लेवलला ते ठीक आहेत FISA ला. आता आपण जर जावामध्ये काम करतो, आपल्याला जर AWT ची पॉवर आहे, तर आपण सॉफ्टवेअरमध्ये जसे मेनू बघतो, जे ड्रॅग अँड ड्रॉप होतं, तसे मेनू आपल्याला क्रिएट करायचे आहेत. आणि दॅट इज सो इझी टू क्रिएट. म्हणजे मी तर म्हणेन की आज तुम्ही सगळ्यांना, तुम्हाला जर वेळ असेल आज रात्री वगैरे तुमचे प्रोजेक्ट तुम्ही काही तयार करत असाल, विच यू शुड बी डुईंग आयडियली राईट नाऊ, तर तुम्ही प्रोजेक्टची बद्दल तुम्ही तुमच्या मेनू डिझाईन करून करायला लागा. वीकेंड पण मेनू डिझाईन करा. तसं आपला सिस्प्रोमध्ये आता असेंबल झाला, मॅक्रो झालेलाच आहे. सो नथिंग इज लेफ्ट इन सिस्प्रो नाऊ. सो नाऊ लेट्स स्टार्ट विथ वर्किंग ऑन प्रोजेक्ट्स. नाऊ वी हॅव अचीव्ह दॅट लेवल. स्क्रीन डिझाईन तुमचं सुरू करायला पाहिजे. आता तर मेनू क्रिएट कसा करायचा बघा. आपल्याकडे 3 मेन क्लास आहेत. एक आहे मेनू बार, एक आहे मेनू आणि तिसरा आहे मेनू आयटम. तर लक्षात काय ठेवायचं आहे की आपल्या सॉफ्ट फ्रेमला कुठल्याही पॅनलला कधीच मेनू नसतो. पॅनलला कधीही मेनू नसतो. मेनू फक्त फ्रेमला येतो. तर आपल्या एका फ्रेमला जे आपण म्हणतो त्याला टायटल बार असतं, त्या खाली एक मेनू येतो. तर एका फ्रेमला एक मेनू बार येतो. ठीक आहे, म्हणून त्याला बार म्हणले शब्द वापरलाय. त्यानंतर त्या मेनू बारमध्ये जे वेगळे मेनू असतात, फाईल काय म्हणा, एडिट म्हणा किंवा अजून काय कंपाईल रन वगैरे, हे असतात मेनू. आणि आपण त्या मेनू जेव्हा क्लिक करतो आणि तो ड्रॉपडाऊन होतो मेनू, जेव्हा मेनू पुल डाऊन मेनू म्हणतात त्याला कधी कधी, तो ड्रॉपडाऊन मेनू किंवा पुल डाऊन होतो. त्याच्या मेनूच्या आतमध्ये ज्या गोष्टी असतात की न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज,
ह्याला म्हणतात मेनू आयटम्स. मेनूमध्ये ते आयटम्स आहेत. सो रिमेंबर सिक्वेन्स मेनू बार, मेनू बारच्या आतमध्ये मेनू आणि मेनूच्या आतमध्ये मेनू आयटम, ही हायरार्की लक्षात ठेवा. आता ज्यांना लक्षात ठेवायला सोपं अवघड वाटतंय, थोडं जरा वेगळा विचार करूया, घेऊयात. संध्याकाळची वेळ झाली आहे तुमची, काही जणांची बसायची वेळ झाली असेल, तर लोक संध्याकाळी बसायला कुठे जातात? तर बारमध्ये. तर पहिला मेनू बार. बारमध्ये गेल्यावरती पहिल्यांदा काय मिळतं आपल्याला? मेनू. मेनू द्याव. आणि मेनूमध्ये काय असतं? तर मेनू आयटम. ओके नाही, दिस वॉट यू कॅन इमॅजिन. ऑल राईट, दोज डोंट लाईक बार आयडिया, दॅट्स फाईन. सो स्टेप वाईज मेनू बार हा क्रिएट कसा करायचा? मेनू बार नावाचा क्लास आहे. सो सिंपल वे ऑफ क्रिएटिंग मेनू बार इज मेनू बार MB, फॉर एक्झाम्पल न्यू मेनू बार. आता एका फ्रेमला एकच मेनू बार असतो, तर मेनू बार नेहमी फ्रेमला सेट केला जातो, लक्षात ठेवा, ऍड नाही. पण एका मेनू बार मध्ये मल्टिपल मेनू असतात. जेव्हा मल्टिपल गोष्टी असतात तेव्हा आपण ऍड करतो, लक्षात येतंय. आणि मेनूच्या आतमध्ये परत वेगळे मेनू आयटम असतात. ओके, सो एफ म्हणजे आपला फ्रेमचा ऑब्जेक्ट, फ्रेम एफ डॉट सेट मेनू बार. मी आता सांगितलं की मेनू बार हा फ्रेमला सेट होतो, ऍड नाही, कारण तो एकच असतो. आणि मेनू बारचा ऑब्जेक्ट MB हा झाला मेनू बार. मेनू बारच्या आतमध्ये काय असतो? मेनू. आणि मेनू क्लिक केला की काय मिळतं? मेनू आयटम. आला मेनू आयटम. ओके नाही, रिपीट. मेनूला क्लिक केले काय मिळतो? मेनू आयटम. थोडं व्हिज्युअलाइज करून बघा. मेनू बारच्या आतमध्ये मेनू, मेनूच्या आतमध्ये मेनू आयटम. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके, बारमध्ये गेल्यावरती काय मिळतं? मेनू. मेनूच्या आतमध्ये काय असतं? मेनू आयटम. ठीक आहे. मग आता मेनू तयार कसे करायचे? सिंपल आहे. मेनू M इक्वल टू न्यू मेनू. पण मेनू मला कसला हवा आहे? तुम्ही कन्स्ट्रक्टरमध्ये पास करा. ओके, सो मेनू M1 इक्वल न्यू मेनू फाईल, मेनू M2 इक्वल न्यू मेनू एडिट, मेनू M3 इक्वल न्यू मेनू हेल्प. आपण फाईल, एडिट, हेल्प हे 3 मेनू तयार केले. आता हे मेनू जे आहेत हे आपल्याला कुठे ऍड करायचे आहेत? मेनू बारमध्ये. पण एका मेनू बारमध्ये मल्टी मेनू असणार आहेत. त्यामुळं आपल्याला मेनू हे मेनू बारमध्ये ऍड करायचे असं सेट नाही. जेव्हा मल्टिपल गोष्टी तेव्हा ऍड. सो मेनू बार डॉट ऍड M1, मेनू बार डॉट ऍड M2, मेनू बार डॉट ऍड M3 अँड सो ऑन. झाली मेनू तयार. आता मेनूच्या आतमध्ये आपले मेनू आयटम तयार करायचे आहेत. सो मेनू आयटम परत मेथड तीच आहे. तर क्लासचे नाव माहित पाहिजे. दॅट्स व्हेरी सिंपल. मेनू आयटम MI1 फॉर एक्झाम्पल इक्वल टू न्यू मेनू आयटम ओपन, मेनू आयटम MI2 इक्वल टू न्यू मेनू आयटम न्यू. पाहिजे मेनू आयटम क्रिएट करा. आता हे मेनू आयटम जे आहे ते कुठल्या मेनूमध्ये आहेत? त्या मेनू आयटम मेनूमध्ये ऍड करा. सो M1 मगाशी जो आपण मेनू तयार केला होता फाईलला, त्या मेनूमध्ये आपण ऍड करतोय मेनू आयटम 1 ओपन आणि न्यू. इट्स सो इझी गाईज. यू जस्ट नीड टू अंडरस्टँड बेसिक कन्सेप्ट्स. ओके, काय करायचं आता? अख्खा प्रोग्राम बघा, तुला कळेल. पहिल्यांदा काय करायचं? स्टेप असते मेनू बार क्रिएट करा. झाला मेनू बार क्रिएट करून मग मेनूज तयार करा. फॉर एक्झाम्पल फाईल मेनू तयार केला. त्या फाईल मेनूमध्ये, त्याला नाव आहे फाईल मेनू दिलं, फाईल मेनूमध्ये मी ऍड करतोय मेनू आयटम्स न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज. आता न्यू आणि ओपन हे काहीतरी जाऊन लोड करणार, रीड करणार फाईलमधनं. बरं, सेव्ह आणि सेव्ह ॲज हे काहीतरी फाईलमध्ये जाऊन कॉपी करणार आहेत ना, राईट करणार. म्हणजे न्यू आणि ओपन हे रीडिंग ऑपरेशन होतं, किंवा ओपन हे रीडिंग ऑपरेशन आहे, सेव्ह आणि सेव्ह ॲज एक रायटिंग ऑपरेशन आहे. सो याला मध्ये एक सेपरेटर लाईन टाकायची आपल्याला. तर ऍड सेपरेटर नावाचं फंक्शन आहे. ह्यातनं कुठला मेनू आयटम तयार होत नाही, फक्त दोन मेनू आयटमच्या मध्ये एक लाईन येते. आय शो यू दॅट इन द डेमो. दॅट्स कॉल्ड ऍड सेपरेटर. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरली फाईल मेनू जसं केला तयार आपण, तसा एडिट मेनू तयार केला. न्यू मेनू एडिट. त्या एडिट मेनूमध्ये मी आता मेनू ऍड करतोय, मेनू आयटम्स कट, कॉपी, पेस्ट. हे 3 मेनू आयटम्स मी ऍड केले एडिट मेनूमध्ये. आता एडिट मेनू तयार झाला. मेनू आयटम मध्ये मेनू आयटम मेनूमध्ये ऍड केले, मेनू तयार झाला. आता हा एडिट मेनू जो आहे आपण मेनू बारमध्ये ऍड करायचा आहे. सो मेन मेनू बारमध्ये आपण एडिट मेनू ऍड केला. झाला ऍड. त्यानंतर आपण आता फ्रेम क्रिएट केली. फ्रेम वरती पण क्रिएट केली चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर फ्रेम क्रिएट केली, फॉर एक्झाम्पल मेनू टेस्ट. आणि त्या फ्रेमला हा जो अख्खा मेनू बार तयार झाला ना, हा अख्खा मेनू बार सेट करायचा आहे. आय रिपीट, सेट करायचा, कारण तो एकच आहे. सो एफ डॉट सेट मेनू बार आणि मेन मेनू बार. झाली फ्रेम तयार. फ्रेमची साईज सेट करा, सेट इजिबल ट्रू म्हणा. आता दिसणार कसं, काय होणार एक्झॅक्टली बघूयात आपण आता. सगळ्यांना सिक्वेन्स कळलाय? लेट्स गो फॉर दिस प्रोग्राम. इट्स इझी टू अंडरस्टँड अँड व्हेरी इंटरेस्टिंग. सच अ सिंपल कोड दॅट क्रिएट्स मेनू. परत रिपीट करतो एकदा. मेन मेनू बार क्रिएट केला. आधी फ्रेम क्रिएट केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. मेनू बार क्रिएट झाला.
मेनू बार मध्ये काय क्रिएट करायचंय, मेनू. आता फाईल मेनू क्रिएट केला. कुठले कुठले मेनू तयार केले, फाईल, न्यू, ओपन. हे मेनू मी मेनू आयटम तयार केले. मेनू आयटम मी क्रिएट केले आणि ते मेनूमध्ये ऍड पण केले. दोन्ही एका स्टेपमध्ये करतोय. नीट बघा, न्यू मेनू आयटम मी मेनू आयटमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. तो ऑब्जेक्ट मी फाईल मेनूला ऍड केला. म्हणजे फाईल मेनू मध्ये थोडक्यात मी न्यू हा मेनू आयटम ऍड केला. क्लिअर. आता न्यू ओपन मध्ये सांगितल्याप्रमाणे मगाशी मी काय केलं, ऍड सेपरेटर फंक्शन कॉल केलं. ज्यातनं एक लाईन ड्रॉ होईल, म्हणजे मेनू सेपरेट होतील जरा. त्यानंतर सेव्ह ॲज. आता स्क्रोलबार नावाचा माझा मेनू, म्हणजे स्क्रोलबार तुम्हाला हवाय का नको आहे, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवाय का नको हा विषय हवी असेल, तुम्ही कधी बघा, इथं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं की दिसेल तुम्हाला, बघा इथं बघा, तुम्हाला हे व्हर्टिकल स्क्रोलबार हवाय का नको आहे, हॉरिझॉन्टल स्क्रोलबार हवाय का नको आहे, चेकबॉक्स दिसेल तुम्हाला इथं मेनूमध्ये. सो दिस आर कॉल्ड एज चेकेबल मेनू. मग चेकेबल मेनू जर मला हवा असेल की मेनू पण मला चेक करतो की अनचेक करता येतो, तर हा स्क्रोलबार नावाचा मेनू आहे, मेनू आयटम आहे आय मीन. आणि हा मेनू आयटम स्क्रोलबार जो आहे तो मला चेकबॉक्स सारखा हवा आहे, म्हणून त्याला काय म्हणते, न्यू चेकबॉक्स मेनू आयटम. हा लक्षात ठेवा, मला चेकबॉक्स ऑप्शन मिळतो त्याला. आणि हा असा स्क्रोलबार मेनू आयटम मी फाईल मेनूमध्ये ऍड केला. आता फाईल मेनूमध्ये काय काय झालंय, फाईल, न्यू, ओपन, सेव्ह ॲज, स्क्रोलबार. हा आता अख्खा फाईल मेनू मी ऍड केला मेन मेनू बारमध्ये. तर सेकंड मेनू तयार केला मी, एडिट मेनू. एडिट मेनूमध्ये काय काय ऍड केलं तर मी, मेनू आयटम्स कट, कॉपी आणि पेस्ट. हा जेव्हा मेनू तयार झाला तर एडिट मेनू मी ऍड केला मेन मेनू बारमध्ये. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन, पुढचा ऑप्शन काय आहे, फ्रेम एफ इक्वल टू न्यू फ्रेम मेनू टेस्ट. पुढचं आता आपण फ्रेम तयार केली. फ्रेम तयार केल्यावरती आपण आता त्या फ्रेमला, फ्रेम आधी तयार केली तरी चालणार होती, मेनू बार सेट केला. आय रिपीट अगेन अँड अगेन, बाकी सगळे फंक्शन मेनूमध्ये मेनू आयटम ऍड करतो, मेनू बारमध्ये मेनू आपण ऍड करतो, सगळं ऍड आहे. पण मेनू बार जेव्हा असतो तो फ्रेमला आपण सेट करतो, कारण एका फ्रेमला एकच मेनू बार असतो. तो आपण सेट केला, साईट सेट केली, सेट विजिबल ट्रू म्हटलं. नाव लेट्स वॉच द इंटरेस्टिंग आउटपुट. हे बघा, आता आपण कोड बघूयात आणि आपण आउटपुट बघूयात. हे बघा, आपल्या कोडप्रमाणे आता इथं काय काय दिसतं तुम्हाला, इथं मेनू टेस्ट हे झालं आपल्या फ्रेमचं टायटल. मिनिमाइज मॅक्झिमम तुम्हाला माहिती आहेत. आय कॅन मॅक्झिमाइज ऑल्सो दिस, डझंट मॅटर, मेनू तेवढाच राहणार आहे, काय बदलणार नाही. एका फ्रेमला एकच मेनू बार असतो, हा आपला मेनू बार. तुम्हाला ग्रे दिसतो ना, ग्रे, हा मेनू बार. हे मेनू बार मध्ये दोन मेनू आहेत, फाईल आणि एडिट. ठीक आहे, हा आपला तुमचा मेनू बार. आता मेनू काय केला, फाईल मेनू काय दिलं, फाईल, हा तुमचा फाईल मेनू, हा तुमचा एडिट मेनू, हे झाले मेनू. आता फाईल म्हणजे आतमध्ये काय काय बघा, फाईल म्हणजे आतमध्ये आहे न्यू, ओपन, सेव्ह ॲज. हे बघा, सी न्यू, ओपन, सेव्ह ॲज. ही दिसते लाईन मध्ये तुम्हाला लाईन, ह्याला म्हणतात ऍड सेपरेटर. ही गरज नाहीये, मला डेमो दाखवायचा होता म्हणून सगळ्या गोष्टी मी घेतल्या, त्यात इन्क्लूड केल्या डेमोमध्ये. सो व्हॉट इज ऍड सेपरेटर. त्यानंतर खाली तुम्हाला एक मेनू आयटम दिसतोय, तो स्क्रोलबार नावाचा, हा आता अनचेक्ड आहे. आता त्याला मी टिक करतो. आता बघा, हा चेक झालेला आहे, दिसतोय. परत मी तो चेक क्लिक केला की तो अनचेक होतो, सी गेला. दिस व्हॉट इज अ चेकेबल मेनू. सो डिपेंडिंग वेदर इट इज चेक ऑर नॉट, यू कॅन टेक डिफरंट ऍक्शन्स. आता होत काहीच नाहीये, कारण की आपण हा काही इव्हेंट ड्रिव्हन किंवा इव्हेंट हँडलिंग ह्याला ऍड केलेलं नाहीये. आताच आपला सॉफ्टवेअर किंवा प्रोजेक्ट लगेच इझी झाला असता करायला. मेन गोष्ट याची सगळं जे बिहाइंड द सीन जे म्हणतो आपण काम करणं, जे टफ टास्क किंवा खूप मोठी ऍक्टिव्हिटी असते, तर पडद्यावर आपला इथं दिसतोय हा डेब्युटी स्क्रीन खूप छान दिसतोय, पण इट इज नॉट गोइंग टू वर्क अनलेस अंटिल वी ऍड इव्हेंट हँडलिंग टू इट. आणि सगळ्यात प्रोग्रामिंगसाठी जे कॉम्प्लिकेटेड डिफिकल्ट पार्ट आहे तो इव्हेंट हँडलिंग आहे. दिस इज व्हेरी इझी. ज्यांना ज्यांना प्रोग्रामिंग येत नाही ना, त्यांनी UI डिझायनरचं काम घ्या. त्यात कसले सिम्पल प्रोग्राम काय बघा, हे असं कोडिंग करायचं असतं. मला तर UI डिझाईन करायचं आहे, बाकी सगळं प्रोग्रामच आतमध्ये इव्हेंट हँडलिंग करत बसतील. ओके, सो एडिट मेनू बघा. आता एडिट मध्ये काय काय ऑप्शन होतं आपल्याकडं, कट, कॉपी, पेस्ट. यू कॅन सिलेक्ट एनिथिंग यू वॉन्ट. कट, कॉपी, पेस्ट. बघा किती फास्ट मिळतं त्याला. आपला हाच मेनू डिझाईन करायला सी मध्ये किती वेळ लागतो, आणि दिस इज सो गुड. इजंट इट इंटरेस्टिंग. कळलंय सगळ्यांना, एव्हरीबडी इज फॉलोड. ओके, सो दॅट्स इट. थँक्स फॉर युअर टाइम.